कन्या रास, हा सप्ताह तुमच्यासाठी देवाने दिलं की अगदी छप्पर फाडून दिलं असं होणार आहे, परंतु सुख न देता अडचणी मिळणार आहे, भरपूर अडचणी येणार आहेत, एका मागून एक अशा अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तरीही चिंता नसावी. आयुष्य म्हटलं की अडचणी येणार, संकट येणार, आनंद येणार, दुःख येणार, सुख येणार, पण प्रत्येक गोष्ट ही काही शाश्वत नसती किंवा ती कायमची नसती. आज सुख आहे, उद्या दुःख येणार आहे. दुःखी आहात तर उद्या पुन्हा सुख येणार आहे. ऊन सावलीप्रमाणे असतात ह्या गोष्टी. प्रत्येक क्षण हा तोच नसतो. क्षण आणि क्षण बदलत राहत असतो. त्याच्यामुळे चिंता करू नका. ही अडचण आली आहे ना, त्याला सामोरं जाण्याचा आत्तापासूनच मानसिक तयारी करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला जर एखादी जरी अडचण आली तर तुम्ही त्याच्यासाठी तयार असणार आहेत, भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, हडबडणार नाहीत, आणि त्याच्यामुळं तुम्हाला एक नवीन ताकद येईल आणि आपोआप त्या गोष्टी अडचणींना तुम्हाला लढण्याची एक अशी शक्ती मिळेल. आणि त्यामुळं तुम्ही लगेचच त्या अडचणींवर मात करून पुन्हा आपलं जे काही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात त्या गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहेत. म्हणून अडचण आली म्हणून घाबरून जाऊ नका. फक्त ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आधीपासूनच जर आपल्याला माहिती असल्या तर आपण त्याच्यासाठी तयार असतो. एवढ्या बाबतीतच हे सांगणं. प्रत्येक गोष्टीला धीरानं सामोरं जायचं. भलेही तो अडचण पण असो, दुःख असो, एखादा आनंद असो, एखादी आनंदाची बातमी असो, प्रत्येक गोष्टीला उदासीनपणे पाहण्याचा प्रयत्न करत जावा. सुख आलं म्हणून अधिक आनंदी होऊ नका किंवा दुःख आलं म्हणून अधिक दुःखी होऊन रडत बसू नका. तरच मग आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आपण एकदम शांतपणे अचीव करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीकडे एक पाहण्याचा दृष्टिकोन आपण म्हणजे अचीव करू शकतो. एक न्यूट्रल असा दृष्टिकोन होऊन जातो आणि त्याच्यामुळं आपल्याकडे यश म्हणजे इतकं भरभरून यश मिळणार आहे की तुम्ही विचारच करू शकत नाही. आता कुटुंबामध्ये थोडेसे ताणतणाव वाढतील. अडचणी आल्या आहेत त्याच्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये पण थोडेसे ताणतणाव वाढतीलच. प्रियजनांची तब्येत थोडीशी खराब होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आधीच थोडीशी काळजी घ्या. आपल्या घरात जर कोणी वडीलधारे माणसं असतील किंवा एखादे आजारी माणसं असतील त्यांची आधीपासूनच थोडीशी काळजी घ्यायला सुरुवात करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाहीये. आणि थोडे संयमाने कोणत्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार राहा. हडबडून नाही जायचं. कुठली गोष्ट असू दे, भ्यायचं नाही, भिवू नका, त्याला सामोरे जावा. आता काय होईल म्हणून त्याचाच विचार करत बसू नका. ती गोष्टीला आता कसं डील करायचं तो विचार करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला उत्तर सापडेल आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल कराल. आता नोकरदार वर्गाला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थोडा कामाचा जास्त ताण देण्यात येईल, परंतु इथेही आपण थोडासा जर संयम ठेवला ना तर सगळं व्यवस्थित होणार आहे. वाद निर्माण होण्याची अजिबात शक्यता राहणार नाही किंवा आपणच जर धैर्याने घेतलं तर तिथेही सगळं व्यवस्थित पार पडेल. फक्त शांत राहा. व्यावसायिक वर्गालाही तेच. कोणताही नवीन जर एखादा व्यवहार करणार असाल तर आधी सगळ्या बाजूंची, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची, आपल्या आजूबाजूच्या जे आपले कॉम्पिटिटर आहेत त्यांची, त्या सगळ्यांची तुम्ही शहानिशा करा, त्यांच्याबद्दल माहिती गोळा करा आणि मगच कोणतेही डील फायनल करा. आणि कारण आपण उगीच काही विचार न करता जर फास्ट एखादा निर्णय घेतला तर त्याच्यातून आपण फसले जाऊ शकतो किंवा अधिक आमिषांना आपण जर बळी पडलो तर तसेही फसले जाऊ शकतो. म्हणून सध्याचा काळ तुम्ही कोणताही निर्णय घेताना, कोणतीही डील करताना आधी चौकशी करा. सगळं जेव्हा तुम्हाला विश्वास बसेल तरच मग तुम्ही कोणतीही डील फायनल करा. तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षाप्रत जाऊ नका. तरुणांना एकच सल्ला आहे, एकमेकांवर विश्वास ठेवा, संशय घेऊ नका. कोणत्याही नात्यामध्ये जर संशय आलं तर ते नातं काहीही केल्या टिकत नाही. त्याच्यामुळे विश्वास ही प्रत्येक नात्याची एक वीट म्हणा किंवा स्टार्टिंग जे आहे ते आहे. त्याच्यामुळे विश्वास फार महत्वाचा आहे. कुठलंही नातं असो, मैत्रीचा असो किंवा ते लग्नाचं असो किंवा आईवडिलांचं कुठलंही नातं असो, ते फक्त विश्वासावर टिकलेलं आहे. जर तुम्ही विश्वास गमावलात तर ते नातंही पहिल्यासारखं उरत नाही. त्याच्यामुळं एकमेकांवर संशय तर तुम्ही अजिबात घेऊ नकात. आणि कुठलीही गोष्ट मौन राहून सुटत नसते. कोणतेही वाद गप्प राहून सुटत नसतात. त्याच्यासाठी एकमेकांना बोललं पाहिजे. जर तुमच्यामध्ये काही वादविवाद चालू असतील तर ते एकमेकांशी बोलून सोडवा. गप्प राहून तुम्हाला काहीही फायदा होणार नाहीये. उलट तुमचे जे भांडणं आहेत, जे वादविवाद आहेत, जे तुमचे एकमेकांबद्दलचे संशय आहेत ते अजून वाढतच जाणार आहेत. एकदाच बोला आणि ते मिटवण्याचा प्रयत्न करा. मग बघा कसा फरक पडतो आपल्या नात्यावर. महिलांना थोडा प्रतिकूल काळ जाणार आहे. जुने वादी थोडेसे डोकेवर काढतील. त्यातून कसं
थोडंसं आपलं शारीरिक त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सर्व महिलांनी स्वतःची तब्येत सांभाळलीच पाहिजे. विद्यार्थी वर्गालाही उत्तम काळ आहे. भरपूर जोमाने परीक्षेची तयारी करा. म्हणजेच ज्याच्यासाठी तुम्ही जी परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे चान्सेस आहे. एकाग्रता वाढवा आणि मग तयारीला लागा. ज्येष्ठ व्यक्तींना थोडा अनुकूल आणि थोडा प्रतिकूल असा काळ आहे, तरी चिंता नसावी. पुस्तक वाचण्यात अथवा नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आपलं मन गुंतवण्याचा प्रयत्न करा. सगळं व्यवस्थित होऊन जाईल. एकंदरीत हा सप्ताह तुमच्यासाठी एक नवीन आव्हानांना सामोरे जाण्याचा आहे.